एकनाथ शिंदे यांची थोड्याच वेळात आता पत्रकार परिषद होणार आहे। पत्रकार परिषदेत शिंदे काय बोलणार याकडे आता सर्वांचं लक्ष आहे। ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आले। मुख्यमंत्री पदाबाबत एकनाथ शिंदे मौन सोडण्याची शक्यता वर्तवली जाते। अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। एकनाथ शिंदे यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद होणार आहे। पत्रकार परिषदेत शिंदे काय बोलणार याकडे आता सर्वांचं लक्ष आहे। ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आले। मुख्यमंत्री पदाबाबत आता एकनाथ शिंदे मौन सोडण्याची शक्यता वर्तवली जाते। राज्यामध्ये मुख्यमंत्री पदाबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। अनेक नेते आपली मतं मांडतायत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद होणार आहे। थोड्याच वेळात एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद होणार आहे। यामध्ये शिंदे काय बोलणार याकडे आता सर्वांचं लक्ष आहे। ठाण्यामध्ये या एकनाथ शिंदेंच्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं। या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून। कपिल, खरं तर थोड्याच वेळात एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद होते। मुख्यमंत्री पदाबाबत सध्या अनेक नेते काही मतमतांतर मांडतात। या सगळ्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका मांडण्याची शक्यता आहे? नक्कीच एकनाथ शिंदे काय भूमिका मांडतात त्याकडे समोर लक्ष लागलेलं आहे। कारण की अनेक दिवस झाले मीडियासमोर एकनाथ शिंदे आली नाही आहेत। त्यांची भूमिका काय आहे, सत्तेविषयी भूमिका काय आहे, मुख्यमंत्र्यांविषयी भूमिका काय आहे, या सर्व गोष्टी अजूनही अनुत्तर आहेत। त्यामुळे आज मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेऊन काय सांगतायत याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। काही महत्त्वाचे मुद्दे समोर येत आहेत की मुख्यमंत्री कोणाचं होणार, तर सूत्रांची माहिती अशी आहे की मुख्यमंत्री हा भाजपाचाच होणार आहे। याच्यावरती शिक्कामोर्तब झालेला आहे। त्यामुळे एकंदरीतच मुख्यमंत्रीच्या रेसमधनं मी बाहेर पडतोय असं ही घोषणा एकनाथ शिंदे आता आज करू शकतात। त्याचबरोबर मी सत्तेत कोणतंही पद घेणार नाही आहे आणि महायुतीचा सल्लागार म्हणून काम करू इच्छितो असंही ते बोलू शकतात, अशी काही सूत्रांची माहिती समोर येते। आणि माझे जे नेते मंडळी आहेत, शिवसेनेचे जे लोक आहेत, त्यांना चांगली पदं द्या, उपमुख्यमंत्रीपद त्यांना द्या, असंही काही होऊ शकतं असं एक सूत्रांची माहिती समोर येत आहे। एकंदरीतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खूप दिवसानंतर मीडियासमोर येणार आहेत आणि आपली भूमिका मांडणार आहेत। त्यामुळे आता महायुतीमध्ये हे प्रमुख नेते जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, हे काय भूमिका मांडतायत, कशा प्रकारे या सर्व गोष्टीकडे पाहतायत, सत्ताचं समीकरण कसं असणार आहे, किती पदं मिळणार आहेत, कोणती पदं मिळणार आहेत आणि कधीपर्यंत सत्ता स्थापन होऊ शकतं, याविषयी सर्व प्रश्नांची उत्तरं या पत्रकार परिषदेत मिळू शकतात। आणि खास करून एकनाथ शिंदेंचं काय मत आहे, मुख्यमंत्र्यांचं काय मत आहे महायुतीबद्दल, मुख्यमंत्री पदाबद्दल आणि एकंदरीत मंत्रिमंडळाबद्दल आणि सत्ता स्थापनाबद्दल, ही सर्व उत्तरं या पत्रकार परिषदेतून मिळणार आहेत। नक्कीच आता आपण जाऊयात आमच्या दुसऱ्या प्रतिनिधी मनश्री पाठक सध्या आपल्या सोबत आहेत। मनश्री, खरं तर मुख्यमंत्री पदावरून एक पेच सध्या राज्यामध्ये पाहायला मिळतोय। मात्र आता ज्यावेळी एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेणार आहेत त्यामधून ते मला कोणतंही पद नको आहे, मी महायुतीचा सल्लागार म्हणून काम पाहणार, असं एक प्रकारची भूमिका मांडण्याची शक्यता वर्तवली जाते। काही वेळापूर्वी अशी माहिती मिळत होती की भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा एकनाथ शिंदेंना फोन गेल्यानंतर या पत्रकार परिषदेची घोषणा करण्यात आली। त्यामुळे एकंदरीतच दोन शक्यता आहेत, ते म्हणजे एकतर मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेंनी माघार घेणं किंवा एकनाथ शिंदेंनी स्वतःच्या मुख्यमंत्री पदाचा किंवा शिवसेनेच्या मुख्यमंत्री पदाचा दावा हा कायम ठेवणं। अर्थातच शिवसेना शिंदे गटाचे जे समर्थक आहेत, त्यांचे जे आमदार आहेत, ते अजूनही हेच म्हणतात की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्हावं, कारण त्यांच्या नेतृत्वात या निवडणुका लढवल्या गेल्या। इतकंच नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या पूर्वी जे एक स्टेटमेंट केलं त्याची राहू। मात्र सध्या दिल्लीतून एक महत्त्वाची बातमी येते, ती म्हणजे